रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज परत एक नवीन विषय, नवीन टॉपिक. सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे, सोयाबीन सोंगणं चालू आहे आणि आमची सोयाबीन ही घरचे वालाच्या शेंगा सोंगताय म्हणजे हार्वेस्टिंग करताय. तर ज्या प्रमाणे टायटलमध्ये म्हटलंय की एका एकराच्या सोयाबीन एका दिवसात, तर खरोखर वाला ना आम्हाला एका एकराची सोयाबीन एका दिवसात दिली. कालचा 5 क्विंटल आणि आजचा 5 क्विंटल, जवळपास 10 क्विंटल. कालचे भाव तरी 40-42 रुपये गेले. आज थोडे भाव जास्त जाऊ शकतात, तरी 40 रुपये पकडा. 10 गुणिला 40 रुपये. खर्च वजा 30,000 रुपये. सोयाबीनचे 2 वर्षापूर्वी एकदा चुकून सोयाबीन पेरून पाहिली होती, त्याच्यामध्ये 40,000 रुपये 2 एकर धरले होते. खर्च वजा जाता म्हणजे हसून मी काही कोणाचं हे नाही करत आहे, पण माझं मत असतं की थोडं पर्यायी पिकं आपण शोधले पाहिजे. जसं आम्ही वाल शोधलाय, तसं तुम्ही आपला टोमॅटो, म्हणजे टोमॅटो खूप नाही, टोमॅटो, वांगी, मिरची, गोबी, त्याच्यानंतर भेंडी, त्याच्यानंतर वाटाणा, असं जर जरा जरा करून जर आपण हात विक्रीनं विकलं, ज्यांच्याकडे लँड होल्डिंग कमी, म्हणजे शेती क्षेत्र कमी, जे करू शकतात, असं जर आपण केलं तर 2 पैसे आपल्याला 100% उरू शकतात. बघा, आता पूर गेलाय तरी हा वाल मस्त वाऱ्यावर डोलतोय, कारण त्याच्या मागची मेहनत आहे. आपण जर शेतामध्ये मेहनत घेतली, आता आम्हीच मेहनत घेतो असं माझं म्हणणं नाहीये, पण माझं म्हणणं आहे की इतर कामं केल्यापेक्षा आपण जर आपल्या शेतावर चांगलं लक्ष घातलं तर आपण 100% सोयाबीनला टक्कर देऊन चांगल्या प्रकारे पिकं घेऊ शकतो. तुम्ही वालच पेरा आणि वालचेच पैसे होतील असं माझं मत नाही. आपण आपलं पीक शोधा, त्याच्यामध्ये मास्टर व्हा आणि 2 पैसे शिल्लक कमवा. आपला शेतकरी सुधारला तर नक्की आपलं गाव सुधरेल, गाव सुधारलं तर शहर सुधारलेलेचे. पण आपली जी स्थिती ती सुधारेल, लेकरं बाळ शिक्षण करू शकतील. आमच्या वडिलांनी जर मेहनत घेतली नसती आणि तेच फक्त गाडीवर हमाली करून जर 6 पोते उचलले असते, भाजीपाला गेला नसता, आजही आम्ही सोयाबीन सोंगायला असतो दोघं भाऊ. पण आज त्यांच्या कृपेनं आणि त्यांच्या मेहनतीनं माझंही चांगलं शिक्षण झालं, लायनाचं चांगलं शिक्षण झालं. हे कशामुळं? त्यांनी भाजीपाला केला, स्वतः डोक्यावर विकला, आम्ही लहानपणी डोक्यावर विकलाय. तसं हा वाल आम्ही आता करतोय, टोमॅटो करतोय. असं माझं मत आहे की तुम्ही जर चांगली मेहनत घेतली तर नेहमी आपल्याला सक्सेस मिळेल. माझा एवढंच तुम्हाला संदेश होता की कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.